नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी.एडला जो मॅथमॅटिक्स टीचिंग मेथड नावाचा विषय गणित अध्यापन पद्धती त्यामधील नैदानिक कसोटी डायग्नोस्टिक टेस्ट याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। सर्वच मेथडच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल। मी प्राध्यापक एम.आर. जोशी M.A. सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया नैदानिक कसोटी डायग्नोस्टिक टेस्ट। शिक्षण क्षेत्रात नैदानिक कसोटी डायग्नोस्टिक टेस्ट ही एक महत्त्वाची मूल्यमापन पद्धती आहे। ती विद्यार्थ्याच्या अध्ययन प्रक्रियेत अडचणी, कमजोरीचे स्वरूप आणि सुधारणा करण्याच्या उपाययोजना ओळखण्यासाठी उपयोगी ठरते। शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रात नैदानिक कसोटीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो। नैदानिक कसोटीच्या तज्ज्ञ व्यक्तींनी दिलेल्या व्याख्येत पहा। पहिली आहे क्रॉनबॅचची 1970। A diagnostic test is designed to identify specific difficulties or weaknesses of an individual in a particular subject or skill, helping teachers to modify their instruction accordingly. नैदानिक कसोटी एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट विषय किंवा कौशल्यातील अडचणी किंवा दुर्बलता ओळखण्यासाठी तयार केली जाते, ज्यामुळे शिक्षक त्यांची अध्यापन प्रक्रिया सुधारू शकतात। त्याच्यानंतर थॉर्नडाईक हेजेन 1977 ची व्याख्या। डायग्नोस्टिक टेस्ट आर इंटेंडेड टू लोकेट स्पेसिफिक लर्निंग डिफिकल्टीज अँड प्रोव्हाइड अ बेसिस फॉर रेमेडियल इन्स्ट्रक्शन। नैदानिक कसोटीचा उद्देश विशिष्ट शिकण्याच्या अडचणी शोधून काढणे आणि सुधारात्मक अध्यापनासाठी मार्गदर्शन करणे हा असतो। त्याच्यानंतर तिसरी व्याख्या फ्रेडरिक डेव्हिस 1964। A diagnostic test helps in discovering the causes of persistent learning problems and in providing remedial measures to overcome them. नैदानिक कसोटी शिकण्याच्या प्रक्रियेतील सातत्याने येणाऱ्या अडचणी ओळखण्यास मदत करते आणि त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवते। त्याच्यानंतर चौथी व्याख्या एबेल अँड फ्रिस्बी 1991। Diagnostic assessments are specialized tests used to identify learners' strengths and weaknesses in a subject, allowing teachers to design individualized learning plans. नैदानिक मूल्यमापन ही अशी कसोटी आहे की जी विद्यार्थ्यांच्या विषयातील क्षमता आणि दुर्बलता ओळखण्यासाठी वापरली जाते, ज्यामुळे शिक्षक त्यांच्यासाठी वैयक्तिक शिकण्याची योजना तयार करू शकतात। ग्लेसरची व्याख्या 1963। Diagnostic tests are criteria reference tests that provide detailed information about students' mastery or difficulty with specific skills. नैदानिक कसोटी ही निकषाधारित कसोटी असते, जी विद्यार्थ्यांच्या विशिष्ट कौशल्यावरील प्रावीण्य किंवा अडचणींबद्दल तपशीलवार माहिती देते। आता फायदे काय आहेत पहा नैदानिक कसोटीचे। नैदानिक कसोटीचे विविध फायदे या ठिकाणी दिलेले आहेत। नंबर 1, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखणे। नैदानिक कसोटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या तुटक व कमकुवत संकल्पना स्पष्ट होतात। विशिष्ट घटकांवरील समज कमी असल्यास त्याबाबत शोध घेण्यास मदत होते। कोणत्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शनाची आवश्यकता आहे हे शिक्षकांना कळते। त्याच्यानंतर व्यक्तिगत अध्यापनासाठी व मार्गदर्शनासाठी उपयुक्तता। प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार व्यक्तिगत अध्यापन योजना पर्सनलाइज्ड लर्निंग प्लॅन तयार करता येतो। मंद गतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट उपाययोजना राबविता येतात। वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गतीनुसार शिकता येते। मूलभूत संकल्पनांमध्ये सुधारणा। नैदानिक कसोटीमुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत ज्ञानातील कमतरता स्पष्ट होते। समजा एखाद्याला हातचा घेता येत नसेल तर ते त्या ठिकाणी कळतं, किंवा एखाद्याला पदावलींचा भागाकार येत नसेल तर ते कळतं। जर गणितातील अपूर्णांक समजण्यास कठीण जात असेल तर त्या घटकावर अधिक लक्ष केंद्रित करता येते। मागील संकल्पना स्पष्ट करून पुढील शिक्षण सुलभ करता येते। चौथं, मूल्यमापनाची अचूकता वाढते। ही कसोटी विद्यार्थ्याच्या खऱ्या क्षमतेचे मूल्यमापन करते। विद्यार्थ्याच्या वास्तविक आकलनाची चाचणी घेतल्याने अधिक प्रभावी मूल्यमापन करता येते। पारंपरिक परीक्षांच्या तुलनेत ही कसोटी अधिक विश्लेषणात्मक
आणि उपयुक्त ठरते. त्याच्यानंतर 5वं, पुनरावलोकन आणि पुनश्च अभ्यास करण्यासाठी मदत. नैदानिक कसोटीच्या मदतीने कुठल्या संकल्पना पुन्हा शिकवाव्या लागतील हे ठरवता येते. शिक्षकांना पुनरावलोकन करण्यासाठी योग्य धोरण ठरविण्यास मदत होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका सुधारण्याची संधी मिळते. 6वं, विशिष्ट शैक्षणिक धोरण तयार करता येते. नैदानिक कसोटीच्या निष्कर्षांच्या आधारे शिक्षक त्यांच्या अध्यापन पद्धतीत बदल करू शकतात. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार नवीन अध्यापन तंत्रे, उपक्रम व कार्यपद्धती अवलंबता येतात. ब्लेंडेड लर्निंग, कृती आधारित शिकवणी यासारख्या तंत्रांचा उपयोग करता येतो. त्याच्यानंतर सतत शिकण्याची संधी. ही कसोटी शिकण्याच्या प्रक्रियेत सातत्य निर्माण करते. विद्यार्थी केवळ परीक्षेच्या तयारीसाठी नव्हे तर खऱ्या ज्ञानासाठी शिकतात. अभ्यासक्रमाच्या ओघात नियमित आढावा घेण्याची सवय लागते. 8वं, विद्यार्थ्यांची प्रेरणा आणि आत्मविश्वास वाढतो. नैदानिक कसोटीमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमतेबद्दल स्पष्टता मिळते. सुधारणा झाल्याचे जाणवले की विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. संधी आणि सुधारणा यांचा योग्य समतोल राखण्यास मदत होते. त्याच्यानंतर वेळेवर हस्तक्षेप, टाइमली इंटरव्हेन्शन. काही विद्यार्थी विशिष्ट संकल्पनांमध्ये मागे पडत असतील तर वेळेवर उपाययोजना राबविता येतात. त्याच्यानंतर विशेष शिक्षण गरजा, स्पेशल एज्युकेशनल नीड्स असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळी मदत देता येते. शिक्षक योग्य वेळी सुधारणा करण्यासाठी अतिरिक्त सत्रे उपचारात्मक अध्यापनासाठी घेऊ शकतात. त्याच्यानंतर पालक व शिक्षक यांच्यात समन्वय निर्माण होतो. नैदानिक कसोटींचे निकाल पालकाशी सामायिक करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल चर्चा करता येते. पालकांना विद्यार्थ्यांच्या बळकट आणि दुर्बल संकल्पनांची माहिती मिळते. शिक्षक पालक समन्वयामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सुधारणा होण्यास मदत होते. आता नैदानिक कसोटीतील प्रश्नांचे स्वरूप कसे असतं? या कसोटीतील प्रश्नांचे स्वरूप तोंडी, लेखी किंवा प्रात्यक्षिक स्वरूपातील असू शकते. प्रामुख्याने प्रश्नांचे स्वरूप खालीलप्रमाणे असते. एक नमुना बघूया. तोंडी प्रश्न, ओरल क्वेश्चन्स. शिक्षक थेट विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात आणि त्याचे उत्तर ऐकून समजून घेतात. उदाहरणार्थ, गणितातील एखादी संकल्पना समजली आहे का हे समजून घेण्यासाठी तोंडी प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ, 3/4 आणि 2/5 यापैकी मोठा अपूर्णांक कोणता? या स्वरूपातील नैदानिक कसोटी प्राथमिक स्तरावर किंवा अशा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असते जे लेखी परीक्षा देण्यास सहजता अनुभवत नाहीत. त्याच्यानंतर लेखी प्रश्न, रिटन क्वेश्चन्स. बहुपर्यायी प्रश्न, MCQ टाईप. उदाहरणार्थ, 5 × 6.3/4 बरोबर किती? अ पर्याय 30.3/4, ब 33.3/2, क 15.3/2, ड 33.3/4. त्याच्यानंतर रिक्त जागा भरा. उदाहरणार्थ, त्रिकोणाच्या अंतर्गत कोणांची बेरीज डॅश असते. या ठिकाणी पर्याय दिला आहे. अ 180°, ब 90°, क 360°, ड 120°. वर्णनात्मक प्रश्न, घातांकाचे नियम उदाहरणासह स्पष्ट करा. त्याच्यानंतर कृती आधारित प्रश्न, परफॉर्मन्स बेस्ड क्वेश्चन्स. विद्यार्थी प्रत्यक्ष कृतीद्वारे संकल्पना समजावून सांगतो. उदाहरणार्थ, गणितात दिलेल्या अपूर्णांक संख्या संख्या रेषेवर दाखवणे. त्याच्यानंतर 4थं, संगणकीकृत किंवा ऑनलाईन प्रश्न, कम्प्युटर बेस्ड ऑर ऑनलाईन क्वेश्चन्स. आधुनिक शिक्षण पद्धतीत डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित प्रश्न विचारले जातात, जसे की क्विजेस, इंटरॅक्टिव्ह सिम्युलेशन्स. नैदानिक कसोटीत प्रश्न तोंडी, लेखी तसेच कृती आधारित स्वरूपात असू शकतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या गरजा आणि परिस्थितीनुसार योग्य स्वरूपाचे प्रश्न निवडतात. शेवटी असं म्हणेल उपसंहारामध्ये, नैदानिक कसोटी म्हणजे विद्यार्थ्याच्या शिकण्यातील अडचणी शोधण्यासाठी आणि त्या दूर करण्यासाठी उपयुक्त एक मूल्यमापन प्रक्रिया आहे. विविध तज्ज्ञांनी दिलेल्या व्याख्यांमधून स्पष्ट होते की ही कसोटी शिकण्याच्या कमतरता ओळखण्यासाठी आणि सुधारात्मक उपाययोजना आखण्यासाठी वापरली जाते. नैदानिक कसोटी ही विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. ती केवळ मुलांचे गुण मोजण्याचे साधन नसून त्यांच्या ज्ञानाच्या उणिवा शोधून त्या दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारे प्रभावी साधन आहे. त्यामुळे शिक्षकांनी अध्यापन प्रक्रियेत नैदानिक कसोटीचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या गतीनुसार शिक्षण देण्यावर भर द्यावा. थोडक्यात, शिक्षणातील गुणवत्ता सुधारण्यासाठी नैदानिक कसोटी अत्यंत उपयुक्त ठरते. धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ह्या नैदानिक कसोटीचा अभ्यास करा.